ती राख नव्याने साग पेटू दे आग मराठी सचमुच साग ती राख नव्याने साग पेटू दे आग मराठी ओढात तुझे रंगात भगन रंगात सागू दे गात भवानी माता स्त्री भ्रूण हत्या केली जाते तर कधी कोपर्डीचे कृत्य झालं त्या कृत्यासारखा आमच्यावर अन्याय अत्याचार केला जातो। हा अन्याय अत्याचार थांबणार कधी सांगा मित्रांनो, सांगा शिवभक्तांनो, आम्हाला न्याय मिळणार कधी, आम्हाला न्याय मिळणार कधी। हम आग नहीं चिंगारी है, हम आग नहीं चिंगारी है, हम इस भारत देश की सबला नारी है, सबला नारी है। सगळ्या पुढे माझं एकच निवेदन आहे, ज्याप्रमाणे घरामध्ये आपली स्वतःची आई असते, स्वतःची बहीण असते, त्याप्रमाणे सर्वांना आई बहिणीसारखं मानून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे। रस्त्यावर चालणारी मुलगी संधीनं समजता ती एक आपली जबाबदारी आहे, हे समजलं पाहिजे। पानी मांगा तो झील देंगे, पानी मांगा तो झील देंगे, सागर मांगा तो समुंदर देंगे, लेकिन हमारी तरफ आंख उठाकर भी देखा तो चीर देंगे। एवढा लक्षात ठेवा। आणि कधी बघा कुठे बघा आम्ही नेहमी मोठ्या ताट मानेने तुमच्या समोर कधी तुम्ही हाक द्या, आम्ही बरोबर सगळे असू नये। आम्ही जेव्हा हाक दिल तेव्हा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आमच्या बरोबर असावा, अशी माझी तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय नारी शक्ती। ही आहे भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची, ही लढाई आहे माता भगिनींच्या सन्मानाची आणि ही लढाई ही अस्तित्वाची। कोपर्डी यासारख्या गावाच्या ठिकाणी जी श्रद्धावर अत्याचार झाला, त्यामुळे या महाराष्ट्रातील लाखो श्रद्धा अस्वस्थ अचिंतितपणे रडत आहेत आणि हा त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा आहे आणि हा आवाज सरकारपर्यंत नक्कीच पोहोचेल एवढा आशीर्वाद व्यक्त करते। अंजू मंदिरातील देवता आहे ती तो तिचा हक्क आहे आणि कोपर्डी सारख्या घटनेचा हा निषेध करण्यासाठी हा मोर्चा निघाला आहे आणि तो सरकारने प्लीज आमच्यासाठी मान्य करावा। शिक्षणातील आरक्षण आम्हाला हवे, तो आम्हाला हक्क आहे, जसा की बाकीच्या सगळ्यांना हक्क आहे तसा तो आम्हाला सुद्धा हक्क राहणारच। स्त्रीला संरक्षण दिलं, सन्मान दिलं तर आज स्त्री ही आपल्या बरोबर उभी राहू शकते, आपल्याला मदत करू शकते। कोपर्डीच्या ठिकाणी जे प्रकरण झालं त्या प्रकरणातील आरोपी आहेत त्या आरोपीयांना पटकन अटक करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि यासाठी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। शिक्षणाच्या संबंधी, नोकरीच्या संबंधी, व्यवसायात आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। ॲट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आम्ही या सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत आणि सरकारने आमची मागणी पूर्ण करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते।
शिवसैषा पुत्रा भद्राय राजते हृदयात सागू दे पुन्हा आता रांगडा जोश दाही दिशी घुमू दश छत्रपतींचा घोष हृदयात सागू दे पुन्हा आता रांगडा जोश दाही दिशी घुमू दश छत्रपतींचा घोष लढण्या संग्राम आज हा बळदे या मनघटी आम्हा करण्या संहारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी आणि पुन्हा आपल्या थांबण्यात खेळवा अंबार्द मराठ्यांचं सळसळतं रक्त तलवार नाचते रणी ऐसा पेटतो राग जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग हर महादेव हो तलवार नाचते रणी ऐसा पेटतो राग जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग सगळ्या सिद्धांत आज हा शक्ती ते शतपटी आम्हा चल रे उठ घाली ते साथ मराठी आता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी सटकून ताकती डॉक न प्यारे साथ पे तुझे आग मराठी आता सटकून ताकती डाक न प्याने साग पे तुझे आग मराठी आता डोळ्यात फुटे अंगार भगव रक्तात सागू दे गाज भवानी माता आम्ही गर्वाने सांगतो ही पोरं मराठ्याची